सरांनी पण नको तिकडे फसवले. शनाया तू इकडे काय करतेस? तू इथे काय करतोय? मी सरांकडे आलो होतो, माझं काम होतं म्हणून. बरं ते महत्वाचं नाहीये, तू इकडे काय करतेस? ऍक्च्युली माझंही गॅरीकडेच काम आहे. मी बघायला आले की राधिका त्याच्या घरी राहायला आले की नाही. आधीच काय गोंधळ कमी आहे, त्या तिला आजच बघायचंय. अगं वहिनी कशा असतील सरांकडे? कोणी सांगितलं तुला हे? भक्तीने सांगितलं मला, आणि भक्ती खोटं बोलणार नाही. जस्ट लेट मी चेक. अगं शनाया थांब थांब थांब, मी आत्ताच वर जाऊन आलो की नाही. सरांकडे नाहीये त्या राधिका वहिनी. सर आणि त्यांचे आई बाबा एवढेच लोक आहेत तिकडे. अरे हो यार, आई बाबा आहेत ना घरी. अरे कधी जाणार आहेत नागपूरला? गॉड नोज कधी जाणार आहेत. व्हॉट गॉड नोज? एक मिनिट, तू आत्ता जाऊन आलास ना वरती, असं तुला माहिती असेल राधिका आहे की नाही घरात? ती होती का घरात? हे बघ, तुझं माहिती नाही पण मी तुला बेस्ट फ्रेंड मानते. मला नीट सांग, राधिका कुठे आहे? डोंट लाय टू मी. ती होती घरी? हो होती? एक मिनिट. होती म्हणजे त्या समोरच्या दामले काकूंकडे होत्या, सरांकडे नव्हत्या. म्हणून मी म्हंटल की हो. तू आत्ता हो म्हणालास, मला आत्ता नाही म्हणतोयस परत. डोंट लाय टू मी. ओके? नाही शनाया तू वहिनी नव्हत्या तिकडे, त्या दामले काकूंकडे होत्या. म्हणून मी म्हंटल की हो त्या होत्या. म्हणजे शनाया ऐक, शनाया. अरे यार सगळेच गोंधळ आहेत नुसते. फायनली. हा श्रेयस बोल. हॅलो, शनाया तुमच्याकडे येते आता वरती. काय? हो, मी आत्ताच तिला लिफ्ट लॉबी मध्ये बघितलं. अरे यार लफडच होईल आता. काय करू? ऑफिसलाच पळतो. काय चिरंजीव, कुठे निघाला? ऑफिसला निघालोय. जाऊ ना? रे काय विचारणं झालं मूर्खासारखं? अरे पण सुनबाई डबा करते ना. सुनबाई तुम्ही खाऊन जा बरं. नाही नकोय मला. नाही, पराठे झालेत ना. गरम गरम पराठे सुनबाईने केलेत ना. असं उपाशी नाही जाऊ. आई मला भूक नाहीये. असं नाही ना करू गुरु. आता आमचा राग अन्नावर नाही ना काढू. हा शनाया आज माझी वाट लावणार. घरातली तर सगळे टपलेलेच आहेत मला कोंडीत पकडायला. काय करू यार? असंही करून शनायाला बाहेरच्या बाहेर कटवायला हवं.